पहिली प्रचार सभा संपन्न झाली। उपस्थित पाहिल्यानंतर वातावरण दिसत आहे त्यावरून असं दिसतंय माहितीचाच उमेदवार निवडून येईल असं चित्र आहे। जिल्ह्याची राजधानी म्हणजे हा मतदारसंघ। या जिल्ह्यात खासदारांनी केलेलं काम दाखवा। मुस्लिम समाजाने माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे। काँग्रेसचा उमेदवार असूनही रत्नागिरीत मला भरभरून मतं मिळाली। नारायण राणेंनी समजूत काढली त्यामुळे दोन्ही बाजूला तरवारी मॅच झाल्या। तिकीट कोणाला मिळेल हा विषय नंतरचा, पण एकमेकांचे संबंध न बिघडवता काम करूया। आपण सर्वांनी ठरवलं तर समोरच्या उमेदवाराला इथे 10,000 मतं देखील पडणार नाहीत। येणारे दिवस राणेंचे आहेत। भाजपला इथून पुढे चांगलेच दिवस येणार। नावात विनायक पण कामे खलनायकाची आहेत। कामं करतात, नुसती टीका करणे। उत्तर भारतातले खासदार बघा, हिंदीवर कमांड, दक्षिणेतल्या खासदाराकडे हिंदी इंग्लिशवर कमांड। विद्यमान खासदारांवर नरेंद्र मोदींची नजर फिरली तर डोळे बंद करते। जर या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाने ठरवले तर विनायक राऊत यांना 10,000 मते देखील पडणार नाहीत। वजनदार माणूस पाहिजे, तसा माणूस कोण आहे हे मला वेगळे सांगायची गरज नाही। आता भाजप आणि मित्रपक्षाचा काळ आहे, तुमचा काळ संपला हे उद्धव ठाकरे यांना सांगण्याची आवश्यकता आहे। गुलालाने फटाके भाजप आणि महायुतीचेच उडतील। या निवडणुकीचं महत्त्व आपल्या समोर ठेवलं आणि उपस्थिती बघितल्यानंतर माने साहेब काल राजापूरपासून आणि आज रत्नागिरीमध्ये जी उपस्थिती दिसते, जे वातावरण दिसतंय, तिथे 100% 2024ला महायुतीचाच उमेदवार लोकसभेमध्ये निवडून झाला ही माझ्या मनामध्ये शंका आहे। कारण का चित्रच तसं आहे। मागच्या 10 वर्षामध्ये खासदार कोण हे दिल्लीला माहित नाही। खासदारांनी काम काय केलं हे जनतेला माहित नाही। असं कुठलं काम, आणि हा तर मतदारसंघ, हा त्यातल्या त्यात इकडे कलेक्टर ऑफिस, इकडे SP ऑफिस, आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची राजधानी म्हणजे हा मतदारसंघ। त्या मतदारसंघामध्ये खासदारांनी केलेलं काम आपण मला सांगावं, कारण का मी महिनाभर शोधतोय। मी एक वेगळी टीम, रिसर्च टीम ठेवली आहे साहेब, की आम्हाला खासदारांचं काम आम्हाला कोणीतरी शोधून दाखवावं। त्यांनी शोधून दाखवलं, त्यांना बक्षीस आहे साहेब, त्यांना बक्षीस आहे। आपल्याकडे असेल आणि काय साहेब तर आपण मला द्यावं, आपल्याकडे सगळी माहिती असते आहे ना। त्यांच्याकडे साहेब कुठली लिस्ट आहे अजून पण आपल्याला माहिती। निवडणुका झाल्या, आपल्याही मला वाटतं की निवडणुका झाल्या खासदार हो, तेच मी सांगतो। त्यांच्याकडे नुसत्या खासदाराची नाही, झाली लिस्ट आहे त्यांच्याकडे, होय ना। राजावर बोलले म्हणून अनुमोदन मिळालं, पत्रकारांनीच अनुमोदन। या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी 3 निवडणुका याच रत्नागिरीमधून लढवलेल्या आहेत। या रत्नागिरी शहरामध्ये खास करून मुस्लिम समाजाने साहेब मला भरभरून प्रेम केलं। या शहरामध्ये तेव्हा साहेब काँग्रेसचे पण उमेदवार उभे होते, आणि काँग्रेसचे उमेदवार उभे असताना त्यांना या शहरातून काहीतरी 6,000 मतं मिळाली। विनायक राऊतांना काहीतरी 12,500 मतं मिळाली, पण मला पावणे 10,000 मतं मिळाली फक्त फ्रीजवर अपक्ष उमेदवाराला। मिरकरवाडा आणि तो सगळा परिसर मुस्लिम समाजाचा असा मागे उभा राहिला, काँग्रेसचा उमेदवार असून सुद्धा मला भरभरून मतं मिळाली। त्या मुस्लिम समाजाचं आपल्यावर प्रेम आहे, खरोखरच प्रेम आहे। कुणबी समाज, मराठा समाज, वाणी समाज, आपण कधी समाजाचं राजकारण केलं नाही, म्हणून कुठलाही समाज आपल्याकडे आदराने बघतो। त्याचं कारणच आहे आपण समाज बघितला नाही, आपण कधी धर्म बघितला नाही। साहेबांची मानलेली बहीण फरीदा ठाकूर राजापूरला राहतात, ते साहेबांना राखी बांधते। त्या बिचाऱ्यांना चालता येत नाही, बिचाऱ्या कशा येतात, त्यांच्या मानलेल्या बहीण फरीदा ठाकूर। त्यांनी जात धर्म पंथ वगैरे कधीच बघितले जात। माणसाला पोट एक असतं, पोटाला जात नसते, आणि त्या पोटाला रिकामं ठेवायचं नसतं। एवढंच फक्त मंत्र डोक्यात ठेवून साहेबांनी एवढी गोष्ट काम केलं। आणि आज महाराष्ट्राच्या कुठल्याही राजकारणाच्या तुम्ही
राजकारणामध्ये जर तुम्ही कुठेही बघितलं तरी चालू ठेवू ना, तरी कुठेही बघितलं तरी राणे साहेबांचं नाव हे कुठल्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे सहज त्याच्यामध्ये कधीही कोणाला ठीक आहे टीका करतील, विरोधक असतील, विरोधक टीका करत असतात, पण राणे साहेबांचे विचार, राणे साहेबांचं जे काही पुढची दूरदृष्टी आहे कोकणाबद्दल, जसं मी काल याचा उल्लेख राजापूरचा केला, जैतापूरला माने साहेब आम्हाला माहित होतं, जैतापूर प्रकल्प आणि तिकडे भडकलेली डोकी हे मला पराभवाकडे घेऊन जाणार हे मला माहित होतं, पण राणे साहेबांनी तडजोड केली नाही, आम्ही विचारांची तडजोड केली नाही. जर इथे जैतापूर आलं, इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील, इथे उद्योगधंद्यांचं जाळं बसेल आणि म्हणून पुढच्या 25-50 वर्षाच्या डोक्यात विचार ठेवून राणे साहेबांनी काही झालं तरी चालेल, अहो मी तर मुलगा निलेश राणे पडला तरी चालेल, पण जैतापूर सारखा प्रकल्प जर चांगला असेल, पर्यावरणाला जर हानी पोहोचणार नसेल तर आपल्याला तो प्रकल्प हवा आहे. आणि म्हणून साहेब आमचा पराभव देखील झाला, तो प्रकल्प पण परत गेला आणि त्या वेळेपासून अनेक प्रकल्प आले आणि गेले. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला तसं काहीच मिळालं नाही. मी म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो, माने साहेब बोलले ते खरं आहे, आपण आपापसातले वाद आता विसरले पाहिजे. माने साहेब या मतदारसंघामध्ये माझ्यासारखी टोकाचे वाद तर कोणीच केले नसते. मी 2019 ला जेव्हा उभा होतो तेव्हा तर माझ्याबरोबर एवढं सैन्य पण नव्हतं, पण आम्ही टोकाचे वाद केले. समोर कोण आहे, कोणाची सत्ता आहे काहीच बघितलं नाही, जिंकायचं आहे आणि ते कसंही करून लढाईच आहे या फक्त विचार डोक्यात ठेवून आम्ही साहेब रोज बाहेर पडायचो, रोज केसेस व्हायच्या, रोज कोणावर तरी काहीतरी व्हायचं, पण आम्ही कधी डगमगलो नाही. टोकाचे वाद, खास करून याच मतदारसंघामध्ये टोकाचे वाद होते आमचे. पण आज परिस्थिती काय? आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी, सन्माननीय राणे साहेबांनी दोन्ही बाजूची समजूत काढून की नाही आपल्याला मोदी साहेबांना जिंकवायचंय, आपल्यासाठी मोदी साहेब महत्वाचे आहेत, मोदी साहेब जिंकले तर हा देश वाचणार आहे. आणि त्या भावनेमुळे दोन्ही बाजूला साहेब तलवारी मयान झाली. दोन्ही बाजू सांगण्यासारखं भरपूर काय आहे, पण इतिहासात जाऊन कोणाला वर्तमान घडवता येत नाही खऱ्या अर्थाने. ठीक आहे, रेफरन्स घेऊन इतिहासाचा दाखला द्यायचा असतो, पण इतिहासामध्ये असंच झालं आणि म्हणून वर्तमानात पण ते असंच होणार असं कोण डोक्यात ठेवून कधी पण ते असंच होणार असं कोण डोक्यात ठेवून कधी बदल होत नाही. टोकाचे वाद करणारे आज एकमेकांबद्दल चांगलं बोलताय, तालिमिया साहेब एकमेकांना का? कारण का ध्येय मोठा आहे, ध्येय मोठा आहे. तिकीट कोणाला मिळावी, कोण मिळवणार आहे साहेब हा विषय नंतरचा आहे, पण एकमेकांचे संबंध न बिघडता आपल्याला ही लोकसभा मतदारसंघ आणि खास करून हा विधानसभा जिथे मला असं वाटतं उदयजींना काहीतरी 90-95 हजार मतं मिळाली होती मागच्या वेळेला. माने साहेब आपण इथे काम करतात अनेक वर्षापासून, राजेश सावंत आहेत, कवडेकर साहेब आहेत, अनेक आपली फौज इकडे आहे. जर आपण सगळ्यांनी ठरवलं, त्या बाजूनी ठरवलं, मित्र पक्षाने ठरवलं तर साहेब समोरच्या माणसाला 10,000 मतं पण या विधानसभेतून मिळणार नाही. 10,000 ही परिस्थिती आहे साहेब, ही परिस्थिती आहे. मला माहिती आहे माने साहेब आपल्या मनामध्ये अनेक वर्षांपासून खंत आहे. साहेब आपलाही पराभव झाला, हा निलेश राणे तुमच्या समोर उभा आहे, निलेश राणेचा 2 वेळा पराभव झाला. 2019 ची निवडणूक मला माहितच होतं की मी पडणार आहे, पण साहेबांनी सांगितलं निलेश लढायचं आहे तर 100% जिथे राणे साहेब बोलले तिथे निलेश राणे उभा राहतो. जिंकणार का माहित नाही पण लढायला तयार असतो आणि तसंच माझं सैन्य तयार होतं. म्हणून साहेब येणारा काळ, येणारे दिवस हे माने आणि राणेंचेच आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला जे काय भोगायचं होतं ते आपण भोगून झालेलं आहे. इथून पुढे भारतीय जनता पक्षाचे चांगलेच दिवस, हा मतदारसंघ असू दे किंवा रत्नागिरी जिल्हा असू दे, चांगलेच दिवस भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना, कारण का तुम्ही धुंद दिलेली आहे. एवढी मोठी फौज आज इकडे निर्माण झाली, त्याच्यामध्ये श्रेय रवी चव्हाण साहेबांचं आहे, माने साहेबांचं आहे, राजेशजी सावंतांचे, अनेक लोक जी नवीन आली
ज्यांनी नवीन इकडे संघटना उभी केली, काही जुने आहेत त्यांनी संघटनेला कधी सोडलं नाही, अशी लोक जी धरून उभी राहिली, जी या संघटनेला एक नवीन दिशा देण्यासाठी की मोदी साहेब जिंकले पाहिजे, मोदी साहेब जिंकले पाहिजे. आणि या रत्नागिरी सिंधुदुर्गाला जसं तुम्हाला सांगितलं, हा विद्यमान खासदार हो नायक विनायक, नावात विनायक आहे पण कामं खलनायकाची आहेत. आम्हाला वाटलं काहीतरी चांगलं करेल विनायक, आणि काम काय करू, नुसतं आला तर टीका करणार, आणि टीका पण धड करत नाही. काय बोलतो एकदम खरोखरच सांगतो तुम्हाला. अहो त्या सभागृहामध्ये 543 खासदार, 543 खासदारांचा तो पार्लिमेंट, ते सभागृह, त्या 543 खासदारांमध्ये आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचे एक खासदार, त्यांनी वजनच जर पाडलं नाही. अहो त्या उत्तर भारतातले जे खासदार असतात ना, ज्यांचं हिंदीवर प्रभुत्व असतं, कमांड असतं, त्या उत्तर भारतातले जे खासदार असतात ते हिंदीमध्ये आणि काय मागण्यामध्ये कमी कमी जास्त पडत नाही. तिकडचा असं सांगतात, आणि जेव्हा सभागृहामध्ये होतो की सांगतात माने साहेब की जर उत्तर भारतातला एक जरी खासदारांनी ठरवलं की आज मला सभागृह बंद करायचं आहे, वेलमध्ये जातो, सभागृह बंद करायची ताकद त्याच्यामध्ये असते. दक्षिण भारतामध्ये इंग्लिशवर कमांड, साऊथ इंडिया इंग्लिशवर प्रचंड कमांड त्यांचं, हिंदी असेल इंग्लिश असेल, त्या सभागृहामध्ये त्या पार्लिमेंटमध्ये अशी मोदी साहेबांनी जर नजर फिरवली तर माणूस बघून नजर थांबली पाहिजे, आणि ती धमक या युतीच्या उमेदवाराकडेच असेल. असाच उमेदवार आपल्याला दिल्लीला पाठवायचा, सिंधुदुर्गाचाच खासदार असणार असं बघून तिकडे नजर थांबली पाहिजे. अहो आताचे विद्यमान खासदार मोदी साहेबांची नजर फिरली डोळे बंद करतील. नको मला कुठला मतदारसंघ सांगायचा आहे यांचा. अहो ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाला इतिहास आहे, मोठमोठी लोक निवडून गेलेली आहेत. त्याच्यामध्ये या 543 खासदारांमध्ये जर हा माणूस गेला, 10 वर्ष फुकट गेली आपली, आणि आता तर परिस्थिती नाही परत निवडून येण्यासारखी. म्हणून आपल्याला विनंती करतो, जास्त लांबचं भाषण करणार नाही, कारण का रत्नागिरीमध्ये मी नेहमीच बोलत असतो. आपल्याला सगळ्यांना राणे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा उल्लेख मी आता थोडा वेळापूर्वी केला. जर आता साहेब या मतदारसंघाने ठरवलं, या सगळ्या सैन्याने ठरवलं, तर विनायक राऊतला 10,000 मतं या विधानसभेतून मिळणार नाही, असं चित्र या विधानसभेतून. सगळ्यांना इच्छा आहे की आपल्या युतीचा उमेदवार तिकडे पार्लिमेंटमध्ये निवडून जावं. कशासाठी जावं? अहो काहीतरी उद्योगधंदे यावे, काहीतरी इकडे सांगण्यासारखं यावं. आपण रत्नागिरीच्या राजधानीत आहोत, आपण राजधानीत आहोत. परिसर बघा आजूबाजूचा, 10 जिल्हा परिषदचा हा मतदारसंघ विधानसभेचा बघा, आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला गावाच्या आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे? अहो तिकडे आपला माणूस, हक्काचा माणूस गेला पार्लिमेंटमध्ये, तर साहेब आम्हाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पाहिजे. तुम्हाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर कोण देणार असेल तर तिकडे वजनदार माणूस पाहिजे, आणि वजनदार माणूस कोण आहे हे मला वेगळ्या शब्दात सांगायची काही गरज नाही. आपल्याला म्हणून मी विनंती करण्यासाठी बोलण्यासारखं भरपूर आहे, पण अजून महिना जायचा आहे. या महिन्याभरामध्ये आपण गावाची गावं पिंजून काढूया. गावाची गावं सगळ्यांना दाखवलं पाहिजे. उद्धव ठाकरे येतील सुद्धा आता काही दिवसामध्ये बडबड करण्यासाठी, पण तुम्हाला त्यांना दाखवायचं की तुमचा जो काळ होता तो संपला. आता भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचा काळ सुरू झालेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये खायला मिळणार नाही. ही दाखवण्याची वेळ आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने माझी निवडणूक आहे, माझं काहीतरी जाणार आहे हे मनात ठेवून पावलं टाकली तर कुठलीही गोष्ट कठीण नाही. सराव झालेला आहे, सगळा सराव झालेला आहे. आता फक्त आपल्याला पुढे जायचं आहे. त्या नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेला तर 100% विजय आपला निश्चित आहे. पण कुठेही गाफीलपणा न राहता तिकडे विवेक सुरू आहे, म्हणजे बघू होत नाही. विवेक सुर्वे चांगलं काम करेलच, पण त्याच्या मागे विवेक सुर्वेनी खालचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत काम करतोय की नाही ह्याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने करावी, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करावी. एवढीच फक्त या निमित्ताने विनंती करतो. येणाऱ्या 7 मेला आपलं मतदान आहे, आणि 4 जूनला
जो हवेमध्ये गुलाल उडेल, जे रस्त्यावरती फटाके उडतील, ते फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.